आता आपला आणि आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे वांग्याची भाजी संपवतो मग मी तुमच्याशी बोलतो. सरप्राईज देणार होतो तुम्हाला, म्हणजे हे नव्हतं देणार होतं आम्ही सरप्राईज, पण दर्शन भाऊने आपल्याला सरप्राईज देऊन दिले त्याच्या लग्नाचं. तर लवकरच भाऊ मंडपात जाणार आहेत, म्हणजे अहोचे मानकरी होणार आहेत आपले दर्शन नाना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन टू माय न्यू वेलकम बॅक टू एपिसोड. म्हणजे आज बऱ्याच दिवसानंतर आज आपण आलेलो आहे दर्शन भाऊ यांच्या शॉपवर. तर दर्शन भाऊ मागच्या काही दिवसापासून खूप बिझी होत आलेले आहेत, कारण की त्यांच्या तोंडातून आपल्याला ऐकायचं आहे का वर ते बिझी आहेत. तर सांगा दर्शन भाऊ, यांनी आपल्याला सांगितलं नाही की यांचं म्हणजे आता सांगतीलच ते, जाऊ द्या का वर बिझी आहे तुम्ही सांगा. 2-3 दिवस असून बिझी का वर बिझी सांगा. सांगतो आता आले मी फार मार खाल्लेला आहे भाऊचा हातचा, कारण एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यातली गोष्ट मी म्हणजे एका आयुष्याचीच गोष्ट आहे ती, माझी नवीन आयुष्याची गोष्ट आहे ती भाऊला सांगितली म्हणून मी भाऊचा मार खाल्लेला आहे. आणि खरं म्हणजे विषय म्हणजे माझ्या लग्नाचा मेन म्हणजे आपण वनकीला सरप्राईज देणार होतो तुम्हाला, म्हणजे हे नव्हतं देणार होतं आम्ही सरप्राईज, पण दर्शन भाऊने आपल्याला सरप्राईज देऊन दिले त्याच्या लग्नाचं. तर लवकरच भाऊ मंडपात जाणार आहेत, म्हणजे अहोचे मानकरी होणार आहेत आपले दर्शन नाना. तर त्यांनी तर आपल्याला साखरपुड्याला तर बोलवलं नाही, म्हणजे नारळाला तर बोलवलं नाही, तर लग्नाला बी बोलवतो का नाही सुपारी फुटली नाही, सुपारी नारळ चालली ना, नारळ साखरपुड्याला म्हणता, तर फक्त सुपारी फुटचा कार्यक्रम झाला. गावातले जास्त बोलणारे मुलीकडचे मुलाकडचे बोलवले होते, म्हणून आम्ही पण यांना काही सांगितलं नाही आणि ते लवकर करायचं म्हणून आम्ही पटकन करून घेतलं. आणि इथून पुढं साखरपुडा किंवा डेट धरणार आहोत आम्ही पटकन, तर ते पण थोडं तुम्हाला शूटिंग बघायला भेटेल. थोडी लवकरच तुम्हाला दर्शनच्या लग्नाचे व्लॉग्स बघायला भेटेल आणि तिथं पूर्ण सिरीज राहील, कारण की आपणच पूर्ण कव्हर म्हणजे व्लॉग्स कव्हर करू आणि सुमित पण राहील तेव्हा. तर त्याने खूप मोठा दगा देऊन दिलेला आपल्याला, आपल्या पहिले लग्न करू यायला, त्याच्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन तिकडे फेका तू कॉंग्रॅच्युलेशन. तर मित्रांनो असो, तर दर्शन नानांचं आता लग्न जमलेलं आहे, आता लवकरच खूप मजा येणार, लग्नात पण खूप मजा करणार. आणि त्याचं आपलं पहिलं कोणाचं पण आमचं ठरलेलं होतं, जो पहिले लग्न केलं त्याच्या लग्नात आपण धमाल उडवणार. तर आता आपल्याला घरी जायचं, घरी गेल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो आणि 2-3 काम आहेत आपल्याला घरी गेल्यावर करायची, आणि जाताना डिफेक्ट ऑफवर पण एक काम आहे, जर ते दाखवत आलं तर मी ते पण दाखवेल. तर चला आता मी जातो घरी, मग घरी गेल्यावर तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो आलो तर आपण आता जस्ट घरी, आणि आपल्याला डिके स्टॉपवर काही काम होतं, पण ते काही कारणास्तव आपल्याला कॅन्सल करायला पडलं. ते आपण उद्या करणार होतं आणि ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळून जाणार आहे. आणि उद्या एक स्पेशल व्लॉग येणार आहे, तर स्पेशल जागेवर चाललोय आम्ही उद्याचा ते कव्हर करण्यासाठी. मालेगावात नवीन आलेली ती वस्तू आणि पहिल्यांदाच कव्हर करणार होतो आपण, आणि याच्या पहिले तर कोणी कव्हर केलेलीच नाही ती, तर आपण ट्राय करायचा प्रयत्न करणार होतो, उद्या जाणार होतो तिथं. तर बघूयात आपल्याला तिथे शूट करायची परमिशन भेटते का नाही. तर ते तुम्हाला परवाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल. आणि हा आजचा जो व्लॉग आहे हा तुम्हाला रविवारी म्हणजे आजच बघायला भेटून जाईल तुम्हाला. तर आज शनिवार आहे, तर उद्या सकाळी मी अपलोड करून दिला आपल्या चॅनलवर आपला हा व्लॉग रविवारचा. तर दर्शनकडून आलो तर आपण दर्शनचं पण आता लग्न जमलेलं, तर त्याच्या लग्नाचे पण एकदम जवळचे व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटेल पुढं. आणि उद्या मित्राचं पण लग्न आहे, तर त्या लग्नाला पण आपल्याला जायचंय. बट आता आलेलं आपण आता घरी, आणि घरी आता आपण पहिले जेवण करायचं. आता तर आपल्याकडे आज जेवायला आहे वांग्याची भाजी. तर आता मी पहिले आपले जेवण संपवतो, मग मी तुमच्याशी बोलतो. तर आज मी तुम्हाला खूप काही गोष्टी सांगणार आहे, नवीन गोष्टी सांगणार आहे, आणि काही गोष्टी आपल्याला डिस्कस करायची आपल्या या चॅनलबद्दल. तर पहिले मी आता हे जेवण फिनिश करतो, वांग्याची भाजी संपवतो, मग मी तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो झाले जेवण आता आपला, आणि आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे तर गेल्या काही दिवसापासून बघत राहिलो आपण आपल्या चॅनलवर व्ह्यूज एकदम कमी होऊ राहिले. तर त्याला कारण एकच आहे, आपलं अचानकपणे झालेलं कंटेंट स्विच केलेलं आहे आपण, आता थोडं लाईफस्टाईलमध्ये चाललोय आपण. बट जसं तुम्ही आपल्या ट्रॅव्हल व्हिडिओंनाच प्रेम देता, आपल्या मालेगावातलं मी जेवढं पण कंटेंट दाखवतो त्याला प्रेम देता, तसंच आपल्या लाईफस्टाईल व्हिडिओला पण तुम्ही असंच प्रेम देत जा, जेणेकरून मला अजून चांगलं कंटेंट आणता येईल तुमच्यासमोर, आणि चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करेल मी. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटत असेल नवीन व्हिडिओ, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.